आठवी वाले, वेलकम टू ऑनलाइन लर्निंग इन प्रागतिक स्कूल. अतिशय मागेही तुम्हाला सांगितलं होतं मी की आपण व्हिडिओ काढताना बऱ्याचशा अडचणी येतात, तरी पण आपण अतिशय कमी भाग घेऊन त्याच्यावर आपण चर्चा करून पुढे जातोय. काय भाग कमी झाला आहे तो मी तुम्हाला नंतर सांगेन, पण आता जो आहे तो आपण बघायचा आहे. आपण फोर्स अँड प्रेशर या टॉपिक मध्ये लास्ट टाइम we will discuss about pressure. What is pressure? What is pressure? Pressure is the ratio of force and area. Then another definition of force, pressure: force is exerted perpendicular on an unit area. Force is exerted on an unit area is called pressure. That means pressure is depends on force as well as area. And I think you better understood in last video. मागच्या व्हिडिओ मध्ये अत्यंत व्यवस्थितपणे फोर्सचा आणि प्रेशरचा आणि फोर्सचा, प्रेशरचा आणि एरियाचा कसा संबंध आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. That means you better understood pressure is equal to force upon the area on which pressure is applied. That means pressure is equal to force upon area. हा अतिशय दोन महत्त्वाचे सेंटेन्स त्याच्या पुढचा अभ्यास करताना तुम्हाला वापरात आणायचे. त्यानंतर आपण पुढच्या टॉपिक कडे जाऊया. फर्स्ट सेंटेन्स, when that means first sentence, pressure directly proportional with applied force. सेकंड, बघा इथे फोर्स वाढवला प्रेशर वाढतो. न्यूमिनेटरला जी राशी आहे फोर्स आहे अंशस्थानी, प्रेशर डायरेक्टली इफेक्ट होतो. प्रेशर वाढवला बल, बल वाढवलं प्रेशर वाढतं, एरिया वाढवला प्रेशर कमी होतं. दुसरा सेंटेन्स, प्रेशर इज inversely proportional with unit area. याही पुढे जाऊन तुम्हाला दोन महत्त्वाचे वाक्य सांगेल जे नेहमी उत्तरामध्ये तुम्हाला वापरायचे आहे. गिव्ह सायंटिफिक रिझन, why we use sharp knife to cut the vegetables. Very simple questions. फार सोपा प्रश्न आहे. काय आपण भाजी कापायला धारदार चाकू का वापरतो?
लिहितात बरेच जण, भाजी लवकर कट व्हायला पाहिजे. तो रिझन आहे का? तो रिझन नाही आहे. मग तिथे काय आहे? शार्प नाईफ, मिनिमम एरिया, bulb distribute on minimum area, it is easy to cut the vegetables. Less is the area, more is the effect. लक्षात घ्या, दोन वाक्य लक्षात ठेवायचे आहेत याच्या पुढे. more is force, high is the pressure. Second, less is the area, more is the pressure. मग आता चाकूच्या बाबतीत काय होत आहे? लेस इज द एरिया, शार्प नाईफ, लेस इज द एरिया, मोर इज द इफेक्ट. तुम्ही आन्सर लिहिताना वाय वी यूज शार्प नाईफ टू कट द व्हेजिटेबल, बिकॉज इन द शार्प नाईफ लेस इज द एरिया, फोर्स exert on less area, more is the pressure, more is the effect, it is easy to cut the vegetables. That clear? Another evidence आहे, लक्षात घ्या, एक सोपा. एका वाळवंटामधून हरणाची आणि उंटाची धावायची शर्यत लावली. The competition arranged in a desert area, camel and deer. हरिण आणि उंटाची शर्यत वाळवंटामध्ये लावली. कोण जिंकेल? हर्षदा, कोण जिंकेल? तुझं काय म्हणणं आहे? सहज आपण म्हणणार हरिण जोरात पळतं, हरिण जिंकणार. पण हरिण जिंकत नाही, लक्षात घ्या. कोण जिंकतं? कॅमल. एरिया कोणता आहे? डेझर्ट एरिया आहे. रेती, माती, वाळूचा एरिया आहे, डेझर्ट एरियामध्ये आहे. मग असं का होतं? हा उंट तर एवढा भला मोठा आहे, त्याचं वजन एवढं, त्याचं द फोर्स इज एक्झर्टेड बाय कॅमल इज मोर दॅन दॅट ऑफ द डिअर. हरणाच्या पेक्षा उंटाकडून क्रिएट होणार बट उंटाचे पाय पसरट असतात. बॉटम एरिया ऑफ द लेग्स ऑफ द camel is broad and pores distribute on large area. That is why the legs of camel does not insert inside the desert. He can easily walk in desert. But what about deer? त्याचे पाय जर पाहिले तर टोकदार, शार्प असतात. जरी फोर्स कमी एक्झर्टेड होईल, वजन जरी कमी असेल तरी सुद्धा that force is distribute on a less area, and that is why the legs of deer penetrate in the desert and he cannot walk easily. त्याला हरावंच लागेल. कमी जागेवर फोर्स जर दिला, आपण बघतो टोकदार सुई आहे. Just I have air pin. I will show you again. This is the sharp end of the pin. It is easy to penetrate. It is easy to penetrate. Very less force
can penetrates the pin inside the surface. दुसरं टोक घ्या. चौथं टोक घेतलं. It cannot penetrates in the surface because force distribute on large area. Less is the effect. More is the area, less is the effect. Less is the area, more is the effect. हे लक्षात ठेवा. फोर्सचं तर डायरेक्ट आहे. असे अनेक उदाहरण आपल्याला सांगता येतील. Then we will see the next topic, that is unit of pressure. Unit of pressure. दाबाचे एकक. काय एकक आहे? प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. Force upon area. Then force, what is the SI unit of force? In previous topic I told you. Do you remember what is the SI unit of force? Nobody can tell. I already told you that. Newton. Then what is the SI unit of area? कशामध्ये मोजतो एरिया आपण? मीटर मध्ये. एरिया, लेंथ अँड ब्रेड्थ, दॅट मीन्स न्यूटन मीटर स्क्वेअर. हेच कसं लिहितात? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. According to the formula, the unit of pressure is Newton per meter square. But instead of this, याच्याऐवजी ज्या शास्त्रज्ञाने प्रेशरवर जास्त स्टडी केला ते पास्कल नावाचे शास्त्रज्ञ, आणि त्यांना ते अवॉर्ड म्हणून न्यूटन पर मीटर स्क्वेअरच्या ऐवजी SI युनिट ऑफ pressure is Pascal. In short, PA, Pascal. The SI unit of pressure is Pascal. लक्षात घ्या, आपण फार काय मोठा टॉपिक तुम्हाला देतोय आणि त्याच्यावर तुम्हाला स्टडी करायला सांगतोय अजिबात नाही. फार कमी टॉपिक आपण घेतोय आणि त्याच्यावरच तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून व्हिडिओ पाहून जर व्यवस्थित बघितलं, then you better understood about our topic that which we already teach you. बघा परत सांगतो, प्रेशर SI युनिट काय? प्रेशर इज इक्वल टू F अपॉन E. F मीन्स फोर्स. फोर्सचं SI युनिट न्यूटन. एरियाचं मीटर स्क्वेअर. दॅट मीन्स न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज द SI युनिट ऑफ प्रेशर. बट instead of this we use the word that is Pascal. Pascal is the scientist who studied about the pressure, and because of honor, the SI unit of pressure is Pascal. PA in short. Okay, is that clear? Now next sentence. Every time I told you that force is a which quantity? Is it scalar or vector? Force is depends upon mass into acceleration. Acceleration is a vector quantity. Force is a vector quantity. Now pressure is a scalar quantity. Scalar quantity. Every time I told you that what is meaning of vector and scalar. What is scalar quantity? Scalar means the physical quantity which completely understood with only the magnitude
परिमाणाने, केवळ परिमाणाने व्यक्त होणारी भौतिक राशी म्हणजे स्केलर. तापमान, या पाण्याचं तापमान 100 डिग्री सेल्सिअस आहे, गिवन वॉटर. देन तापमान, त्याचं फक्त परिमाण सांगितलं तुम्हाला. सांगायची गरज आहे का या दिशेला त्या दिशेला? इट इज नो नीड टू टेल द डायरेक्शन. इट इज ओनली completely understood with the help of magnitude only, and that is why the temperature is a scalar quantity. Pressure is also scalar quantity. Pressure completely understood with the help of magnitude. किती प्रेशर आहे? 170 आहे. बाबा, मग जास्त आहे. किती पाहिजे? 70 to 110. 170 आहे म्हणजे जास्त आहे. तुम्ही चेकअप करायला पाहिजे. परिमाण सांगितलं, कम्प्लिटली अंडरस्टूड. अँड दॅट इज वाय दिस प्रेशर इज अ स्केलर क्वांटिटी. I told you that only the certain points. Again you concentrate. What is pressure? What is the formula of pressure? Pressure is a scalar quantity. Is it true or false? You told me that. Then give difference between force and pressure. Is that clear? Very, very minor topic that is we are going to study. Next time we will discuss on the pressure on gas, pressure on liquid, and pressure on solid. In next period, very simple topic that we will study on the next period. Have a nice day. Okay.